कोणताही व्यवसाय चालू करताना किंवा सुरू करताना आलेले अनुभव आणि संकटही फार मोठी असतात आणि ह्या व्यवसाय सुरू करण्यामागे एक कोणती तरी इच्छा किंवा एक सपोर्ट किंवा आधार हवा असतो आणि आपण प्रियांकाताईंशी तेही विचारून घेऊया की ह्या व्यवसायात त्या कशा उतरल्या आणि ह्याच्यामागे तुमचं कोणाचं मनोबल किंवा पाठबळ होतं आणि कसा काय हा सुरुवात केलं. ह्याच्यामागे माझ्या मिस्टरांचं प्रदीप रामचंद्र गोरे ह्यांचं मला पाठबळ खूप आहे. आताही आहे. ते ऑफिसला जातात. ते आले की ते संध्याकाळी 7 नंतर ते ह्या दुकानात येतात आणि 9 मार्च 2022ला त्यांनी ही स्थापना माझी दुकानाची केली आणि मी फक्त ह्या दुकानामध्ये निमित्त आहे. पण हे दुकान नीटनेटकं ठेवणं, व्यवस्थित ठेवणं हे सगळं ते बघतात. मी पूर्ण सगळं श्रेय त्यांना देत आहे की जे माझ्या दुकानात लोक येतात, बोलतात दुकान बघून तुमच्या दुकानात आलं की आम्हाला प्रसन्नता वाटते असं. म्हणून अशी बोलणारी खूप माझी कस्टमर आहेत आणि हे सगळं श्रेय मी माझ्या मिस्टरांना देते. बघा, म्हणजे कोणतीही स्त्री जेव्हा एखादं किती पाऊल मोठं उचललेलं असलं तरी ती आपल्या नवऱ्याला विसरत नाही आणि त्याचं प्रत्येक पाऊल, त्याचं प्रत्येक श्रेय हे आपल्या नवऱ्याला देत असते. जेव्हा एखाद्या स्त्रीच्या मागे तिच्या घरातला कर्ता पुरुष उभा राहत असतो तेव्हा ती सहज आलेली आव्हानं पेलत असते आणि ही आव्हानं पेलताना ती श्रद्धेला आणि आपल्या घरच्या जबाबदारीला अजिबात विसरत नाहीये. सकाळपासून ते संध्याकाळी प्रसन्न मुद्रेने ही महिला, ही स्त्री हे दुकान चालवत असते आणि अशा ह्या स्त्रीला, तिच्या ह्या शक्तीला, तिच्या ह्या नारी शक्तीला आमचा मानाचा मुजरा. या मूर्त्या पण तुम्ही कुठून आणता? आम्ही ह्या मूर्त्या भुवनेश्वरवरून आणतो. आणि ह्या स्वतः तुमचे मिस्टर जाऊन स्वतः आम्ही काही ऑर्डर देत नाही. ह्या दुकानात जेवढं साहित्य माझे मिस्टर स्वतः ऑफिसमधून सुटल्यावर जातात आणि ते घेऊन येतात. म्हणजे एक एक वस्तू ते पारखून घेऊन येतात आणि ह्या छोट्या छोट्या माळा सुद्धा घेऊन त्या देखील त्या व्यवस्थित एक नीटनेटकं बघून आणतात. ते सगळे कस्टमर जे येतात गिराईक ते फार पूर्वीपासून नवीन बदल होतोय, वाढ होते, कसं होतं? नाही, वाढ होते. काही जुने पण कस्टमर हो माझ्याकडे भाईंदर पासून ते मड पासून सगळे लोक आमच्या दुकानात येतात घ्यायला. हा व्यवसाय सुरू करण्यामागे तुम्हाला असं वाटलं होतं की आपण पूजेचं साहित्याचं दुकान सुरू करूया, असं काही तुमच्या दोघांमध्ये डिस्कशन नाही. ऍक्च्युली काय झालं माहितीये, आमचं अजून एक दुकान आहे, ते अंधेरीला आहे, पण इथे आमचं दुकान नव्हतं. ते माझे मिस्टर पहिल्यापासूनच तिथे बसायचे आणि त्यांना अशी बोलतात ना स्वामींची इच्छा म्हणून स्वामींनीच आम्हाला स्वामींनी त्यांच्या बाजूला आम्हाला आणून ठेवलेलं. कोणताही व्यवसाय करण्यामागे खरंच काही जण म्हणजे डेअरिंग करत नाही, खूप भीती वाटते व्यवसायामध्ये उतरताना. पण ह्या दोघांनीही अगदी मनाचा निर्धार करून या दुकानामध्ये, या व्यवसायामध्ये पाऊल अगदी ठामपणे उचललेलं आहे. मला वाटतं तुमच्याकडे अजून कोणीतरी कस्टमर तुमच्याकडे येत आहे. ह्या तुमच्या नेहमीच्या आहेत का? हो. या ना ताई. मला हे स्वामी समर्थ सारामृत हवं. हे स्वामी समर्थ सारामृत दिंडोरी पंडित आहे. बरं, कितीला याचे? तुम्ही 90 रुपयाला. मला वाटतं ह्या सगळ्या देवांच्या पूजा पुस्तकांची किंमत फार वाजवी आणि तुम्ही त्या दरासकट देत असता. ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की जे स्वामींचे 9 गुरुवार उपवास करतात ते 9 गुरुवारी ही पोथी प्रत्येक गुरुवारी ही पोथी पूर्णपणे वाचतात बसून. असं हे 9 गुरुवारी ही पोथी वाचतात. सगळ्यांना असं सांगतात कोणत्या? बघा, मी तुम्हाला मी थोडीशी ह्याच्याबद्दल माहिती देते, कारण की मी ह्यामध्ये शून्य होती आणि मला स्वामींबद्दल काही एक माहिती नव्हतं. पण ज्या वेळेला मी दुकानात आली आणि तेव्हापासून मला जे बोलतात ना, मी नाही काही सांगत, ते स्वामीच आतमधून समोरच्यांना करून घेतात. असं खूप वेळा झाले की लोकांचे खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत. लोक खूप प्रॉब्लेम्स घेऊन येतात आणि विचारतात की ह्याच्यावरती कुठलं पुस्तक वाचू, ह्याच्यावरती. आणि मी ते त्यांना ह्याच्याने सांगते. आणि मी स्वामींचा काही एक अभ्यास केलेला नाही. ते माझ्या मुखातून कसं निघतं, काय निघतं ते मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण ते निघतं आणि ते सगळं स्वामी माझ्याकडनं करून घेतात. काही तुमचा अनुभव कसा आहे? म्हणजे इथे तुम्ही दरवर्षी या दुकानात येता? आणि गेली 1 वर्ष झाली मी या दुकानात येते नित्य नियमाने. आणि मला माहिती आहे जर कोणाला म्हणजे कुठचं पुस्तक हवं असेल तर मला माहिती आहे की इथेच मिळेल. त्यामुळे मी काय सांगते पण की कोणाला तुम्हाला मिळत नसेल पण तुम्ही या पूजा स्वामी समर्थ पूजा भंडारमध्ये जा, तुम्हाला अवश्य मिळेल. त्यामुळे तुमच्या प्रियांका त्यांची आणि तुमची मैत्री खूप चांगली झालेली आहे. आणि ह्या अशा या दुकानातून, पूजा साहित्यातून केवळ वस्तू विकल्या जात नाही, तर इथे निघतो भक्तीचा वास, सुवास, श्रद्धेची ऊर्जा
आणि संस्कृतीचा वारसा पुढे नेणारी ही परंपरा. मला वाटतं आता त्यांचे बघा म्हणजे आपण नाव घेत असतो आणि 100 वर्ष आयुष्य जसं म्हणतो आणि हा योगायोग म्हणा आणि मिस्टर प्रदीप गोरे सुद्धा इथे आलेले आहेत आणि ह्या दोघांनी केलेला हा व्यवसाय खरोखर उच्च व्यवसायापर्यंत शिखर गाठायला काही वेळ लागणार नाही. तुमच्या या मेहनतीला आणि तुमच्या या यशाला खरोखर आमच्या सगळ्या टीमकडून तुमचं मनपूर्वक शुभेच्छा आहेत आणि तुम्ही ही अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहो. आणि ही जी वास्तू आहे, जे पूजेचं साहित्य आहे, ह्यांच्या प्रेरणेतून तुमच्या मिस्टरांच्या प्रेरणेतून तुम्हाला जी दिशा मिळाली, हा व्यवसाय असाच तुमचा पुढे न्या आणि तुमच्या दोघांनाही आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हा व्यवसाय नेण्याला अजून सगळ्यांना इतरांना तुम्हालाही व्यवसाय करायला तुम्ही सांगता का की तुम्ही व्यवसाय उतरा वगैरे? नक्की नक्की. आपली मराठी माणसं असं त्यांना आम्ही सांगतो की बाबा तुम्ही चालू करा. बरोबर आहे, स्वामी आपल्या पाठीशी आहेत. वा, अशा या उद्योजकेला भेटून, अशा या महिलेला भेटून खरोखर आम्हाला इतका आनंद झाला. तुम्हाला काय वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. आणि ह्या ताईंना आणि त्यांच्या मिस्टरांना खूप साऱ्या शुभेच्छा. आई नमस्कार. श्री स्वामी समर्थ.